विधान केलेलं आहे। लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळा असं आवाहन दीपक केसरकर यांनी मराठा बांधवांना केलंय। तसंच जरांगेंनी सरकारच्या कागदपत्रांची पडताळणी करावी असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत। दीपक केसरकरांच्या या वक्तव्याचा अर्थ मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय आज किंवा उद्याच राज्य सरकारतर्फे घेतला जाऊ शकतो अशा स्वरूपाचा लावला जातोय असे संकेत मिळतात। मात्र त्यावर जरांगे पाटलांनी काहीशी सावध प्रतिक्रिया दिली आहे। हुरळून जात नाही सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आणा असं जरांगे पाटील यावर म्हणालेले आहेत। प्रजासत्ताक दिनाला आनंदाने येऊ दे, पण आपल्या मागण्या पूर्ण झाल्याबद्दल तो जो काय गुलाल उधळायला लागेल तो लोणावळ्याला उधळला गेला तर आम्हाला अधिक आनंद होईल आणि मग ते आनंदाने मुंबईला आले तर आम्ही सगळेच स्वागत करू। मी मुंबईचा पालकमंत्री, मी आनंदाने त्यांचं स्वागत करेन। परंतु मागण्या मान्य झालेल्या आहे, एकदा समाजालाही सांगितलं पाहिजे। त्यांनी सांगितलं की समाजाला पटणार की कुणबी दाखल्याच्या संदर्भात आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहे आणि त्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असेल तर आमचे अधिकारी जाऊन त्याचं निरसन करतील याची मी आपल्याला खात्री देतो। हुरळून जात नसतो आम्ही। नाही, तुम्ही म्हणताय, माझा पुन्हा तोच प्रश्न आहे की जर कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर झालं तर गुलाल उधळणार का? गोंधळ नको, मी आत्ताच म्हणलेलं बाईट सुरूच आहे। 37 लाख दिलेत ना, 54 लाख हे सगळे राहिलेले असा शब्द आहे। पुन्हा एकदा बघा, 54 लाख प्रमाणपत्र द्या, त्याचा डाटा आमच्याकडे द्या, कोणाला दिलेत नाव तर तुमच्याकडे असते ना, दिलेत म्हणल्यावर डाटा द्या आमच्याकडं, नाव तुमच्याकडे तुम्हाला दिले माधव सरला, मग जरांगेला किंवा भोसलेला यांना नाव द्या, त्यांच्या परिवाराला वितरित केलेत का त्याचा लाभ, तो सगळा एकूण 54 लाख प्लस डाटा द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणा। या वेळेसाठी तर मुंबईला चाललो आम्ही।